शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशा होणार, काय त्या संदर्भातील महत्त्वाची अपडेट, संपूर्णपणे अपडेट घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या चॅनलला सबस्क्राइब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते। तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो। स्क्रीन शकता महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, कांदा धोरणासाठी 19 सदस्यीय समिती स्थापन। महाराष्ट्राने देशात सर्वाधिक कांदा उत्पादक देत असतानाही राज्यातील शेतकऱ्यांना अस्थिर बाजारभाव, साठवणुकीचा अभाव आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे सातत्याने आर्थिक ताणतणाव सहन करावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून कांदा धोरण ठरवण्यासाठी 19 सदस्यीय समितीची स्थापना केली आहे। राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी अध्यक्षतेखाली ही समिती आगामी 6 महिन्यात कांदा क्षेत्राशी संबंधित समस्याचे सलोख विश्लेषण करून ठोस शिफारशी करणार आहे। कांद्याच्या किमतीतील अस्थिरता, साठवणुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, निर्यात धोरणातील बदल आणि काढणीनंतरचे नुकसान आणि आदी मुद्द्यावर या ठिकाणी बघितलं तर समिती आपला अहवाल सादर करेल। 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील एकूण कांदा उत्पादक महाराष्ट्राचा वाटा सुमारे 34% होता। भारत ही जागतिक पातळीवर कांद्याची सर्वात मोठी निर्यात करणारी राष्ट्र असून एकट्या महाराष्ट्रातून देशात 40% कांद्याची निर्यात होते। त्यापैकी नाशिक जिल्ह्याचा वाटा 90% आहे। राज्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांना वारंवार वाढणाऱ्या आयात निर्यात धोरणामुळे फटका बसतो। बाजारातील चढ उतार, साठवणूक सुविधांचा अभाव आणि केंद्र सरकारच्या अनियमित धोरणामुळे व्यापारी आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडतात। आणि धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल। भेटू माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स, तोपर्यंत इथेच थांबतोय। जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, व्हॉट्सअप, फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून। धन्यवाद। भेटू आपण दोन